दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे शब्द ऐकताना डोळ्यांसमोर उभा राहतो तो संघर्षशील तरीही तितकाच शालीन असा महाराष्ट्र, जो कधी ज्ञानेश्वरांच्या नवउन्मेषशाली लेखणीने भारावून जातो, तर कधी लोकमान्य टिळकांच्या धारदार शब्दांनी प्रेरित होतो. तो कधी देशाच्या सीमा राखण्यासाठी छातीचा कोट करतो, तर कधी अंगावरचा कोट उतरवून रुग्णांची अविरत सेवा करतो. वैविध्याचे असे बहुआयाम असलेला आपला महाराष्ट्र सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात सबंध भारतवर्षाला दिशादर्शक ठरणारा आपला महाराष्ट्र आता मात्र वैचारिक पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडतोय. सर्वात तरुण लोकसंख्या असलेल्या भारताच्या 37 कोटी युवक संख्येच्या साधारण 10% तरुण त्या महाराष्ट्रात आढळतात. त्यामुळे भारताच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्रात तरुणांनी आघाडी घेतली पाहिजे. पण आमची तरुण पिढी व्यभिचाराच्या धुंदीत मग्न दिसते, जिला ना स्वतःचे काही विचार आहेत ना त्या समाजाचे, ज्या समाजाचे ते एक अविभाज्य घटक आहे. परंतु सर्वच तरुणांना एकाच स्तरावर तोलता येईल का? यातही काही अपवाद आहेत, जे ह्या बदलत्या परिस्थितीची दखल घेत आहेत आणि दखलपात्र कामही करत आहेत. या महाराष्ट्राला गरज आहे एका सुशिक्षित, सुसंस्कृत, स्वतःवर विश्वास असलेल्या आणि स्वत्वाची जाणीव असलेल्या तरुण वर्गाची. त्याचे पाय मातीशी जोडले असतील आणि मन समाजाशी. असं तरुणाचं वर्णन ऐकता एकच व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते. ती व्यक्ती म्हणजे अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवरायांच्या आदर्शांवर चालणारा तरुण आज घडणं गरजेचं आहे. त्याच विचारांचा वारसा जोपासण्यासाठी तरुणांची ही संस्था 2018 पासून प्रयत्नशील आहे. नमस्कार. गारद फाउंडेशन किंवा गारद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या विचाराला साजेशी अशी दिलेली गर्जना किंवा आरोळी. आणि तीच गर्जना आज प्रत्येक युवक स्वतःचा ध्येय मंत्र मानून आज समाजासाठी काम करतो. आणि ह्याच समाजकार्यासाठी झपाटलेल्या तरुणांचा एक समूह म्हणजे गारद फाउंडेशन. गारद गेले 6 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विशेषतः युवा या विषयात कार्य करत आहेत. संस्था अधिकृतरित्या नोंदणी होण्यापूर्वी गारद हा एक गट म्हणून किंवा एक ग्रुप म्हणून काम करत होता. पण कालांतराने लोकसहभागातून मिळत जाणारा निधी आणि युवकांची ओढ यामुळे संस्थेचं रूपांतर हे अधिकृतरित्या नोंदणी करून एक फाउंडेशनच्या रूपात नावारूपाला समोर आलं. पुढे जाऊन गारदच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले आणि त्या उपक्रमांमधून अनेक युवक संस्थेत जोडले गेले. मूळतः गारद ही म्हणजेच युथ व्हॉलेंटिअरिंग एनजीओ आहे, ज्याच्या माध्यमातून युवकांनी युवकांसाठी, युवकांच्या माध्यमातून समाजासाठी केलेले उपक्रम हे गारद फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जातात. आज अनेक युवक गारद फाउंडेशनचा भाग आहेत आणि त्या माध्यमातून ते स्वतः एखाद्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग करण्यापासून ते एखाद्या प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन करण्यापर्यंत असं पूर्ण काम हे गारदच्या माध्यमातून एका प्रोफेशनल पद्धतीने केलं जातं. आज भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो, पण आज प्रत्येक युवक हा आत्मकेंद्री झालेला आहे. आज हा तो स्वतःपुरती विचार करणारा युवक म्हणून कुठेतरी एका मर्यादित स्वरूपात आलेला आहे. पण हाच युवकाचं कर्तृत्व हे भारत मातेच्या चरणी समर्पित होणं अत्यंत आवश्यक आहे. मूळतः क्राऊड फंडिंगवर चालणारी ही संस्था म्हणजे प्रत्येक युवक हा क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निधी गोळा करतो आणि त्या निधीचा वापर हा सामाजिक कार्यासाठी केला जातो. आज संस्थेच्या माध्यमातून कुठलाही उपक्रम करण्याचं योजलं तरी त्या उपक्रमासाठी लागणारा बेसलाईन सर्वे असेल, नीड बेस असेसमेंट असेल किंवा पुढे जाऊन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन असेल आणि अगदी उपक्रमाच्या समारोपाच्या वेळी इव्हॅल्युएशन, मॉनिटरिंग अशा गोष्टी संस्थेच्या माध्यमातून म्हणजेच एकंदरीतच प्रोफेशनल रित्या सोशल वर्क किंवा सामाजिक कार्य गारद फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं. आज युवकांनी तयार झालेली ही संस्था जरी असेल तरी त्याला एक प्रोफेशनलिझमची कडा आहे. म्हणजेच गारद संस्था ही वेगवेगळ्या 8 डिपार्टमेंटमध्ये विभागली गेली आहे आणि त्या विभागांच्या माध्यमातून संस्थेचं पूर्णतः काम चालतं.
आज जितकेही युवक गारदमध्ये जोडले गेले, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असेल, हा कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा बदल हा सातत्याने घडत गेलेला आहे. आणि ह्यामुळे कुठल्याही प्रकारचं मानधन, कुठल्याही प्रकारचा पगार किंवा कुठल्याही प्रकारातून पैसे न स्वीकारता स्वइच्छेने समाजासाठी काम करण्याची इच्छा आज प्रत्येक युवक गारदच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतो. आणि त्यासाठी अनेक युवकांनी गारदमध्ये सहभागी व्हावं आणि या समाजासाठी आपलं कर्तृत्व, आपले विचार समर्पित करावं, याच उद्दिष्टाने गारद फाउंडेशन यापुढेही कार्य करणार आहे. सुराज्याचा विचार लहान मुलांमध्ये रुजवू पाहण्यासाठी संस्थेने शिवजन्मोत्सव, शिक्षणाची गुढी, आनंदाचा शिधा असे लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतले. अशाच काही कार्यक्रमांचा संक्षिप्त आढावा आपण पुढे जाणून घेऊयात. गारद फाउंडेशन आणि श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयोजनाने 2 दिवसीय युवक नेतृत्व विकास कार्यशाळा आपण आयोजित केलेली. युवक नेतृत्व ही आजच्या घडीची गरज ओळखून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं, ज्यात आदर्श नेतृत्व कसे असावे यासोबतच युवकांना स्वावलंबन आणि नेतृत्वाशी निगडित सॉफ्ट स्किल्स यांचे त्यांना धडे देण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटी काही ग्रुप ॲक्टिव्हिटीज आणि केस स्टडीज घेऊन युवकांच्या नेतृत्व गुणांचं परीक्षण करण्यात आलं. यासोबतच श्रम आणि रोजगार मंत्रालयातर्फे प्रत्येक पार्टिसिपंटच्या खात्यात 500 रुपये 2 महिने याप्रमाणे एन्करेजमेंट अलाउन्सही देण्यात आला. या कार्यशाळेमुळे युवकांना सक्षम, जागरूक आणि आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, ज्याचा त्यांच्या आणि संपूर्ण समाजाच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम नक्कीच होईल. गारद फाउंडेशन तर्फे राबवण्यात आलेला प्रोजेक्ट सावित्री हा उपक्रम समाजातील दुर्लक्षित घटकांच्या गरजा आणि अडचणी जाणून घेऊन पार पाडण्यात आला होता. शहापूर तालुक्यातील खर्डी या गावी असलेले आदिवासी पाडे, जे आजही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांच्यासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी आम्ही नीड बेस्ड असेसमेंटद्वारे केली. प्रथमतः आम्ही त्या क्षेत्राचा सर्व्हे केला, ज्याला आपण फील्ड वर्क अनालिसिस म्हणूयात. त्यातूनच तेथील आदिवासी महिलांना त्यांच्या साड्यांसाठीची गरज पुढे आली. आदिवासी भागातील महिलांना साड्या देण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक, त्यांचे नातेवाईक आणि संस्थेशी इतर कारणांनी जोडल्या गेलेल्या सर्वच हितचिंतक यांच्याकडून चांगल्या कंडिशनमध्ये साड्या आम्ही जमा केल्या. तिथूनच पुढे या उपक्रमाचा सुलभ आराखडा तयार करून ऑगस्ट 2023 मध्ये आम्ही या खर्डी या गावी जाऊन तेथील दळखण ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आम्ही 140हून अधिक महिलांना 250 साड्यांचे वाटप केले. उपक्रम इथेच थांबला नाही, तर पहिल्या टप्प्यानंतरच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही या उपक्रमाला दुसऱ्या टप्प्यात नेऊन तेथे 105हून अधिक महिलांना साड्यांचे वाटप केले. त्याप्रमाणेच महिलांसोबतच त्यांची मुले आणि पुरुषांसाठी देखील आम्ही कपड्यांचे वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही खर्डी या गावी महिला सक्षमीकरणासाठी या उपक्रमाची सुरुवात केली. साडी वाटपानंतर झालेल्या तेथील महिलांमध्ये वृद्धिंगत झालेला अभिमान आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आमच्यासाठी या उपक्रमाची पोचपावती ठरली. गारद फाउंडेशन अंतर्गत शहापूर तालुक्यातील खर्डी गाव आणि इतर आदिवासी पाड्यातील ग्रामीण समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही नीड बेस्ड असेसमेंट सुरू केला. या समस्या जाणून घेत असताना शिक्षणाची गळती हा एक गंभीर मुद्दा आमच्या लक्षात आला. या गळतीचं कारण जाणून घेत असताना तिथल्या विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी केल्या, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांशी बोललो. याचं मूळ कारण जाणून घेताना एक गोष्ट समोर आली की लहान वर्गापासून ते प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा या काही ठराविक पाड्यातच उपलब्ध आहेत. आदिवासी विभाग असल्यामुळे तिथपर्यंत जायचा रस्ता हाही थोडा अवघडच होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीतही काही विद्यार्थ्यांची शिक्षणाची ओढ ही कमी झाली नव्हती. त्यांची शाळेतील हजेरी आणि त्यांचा शिक्षणाचा आलेख हा उत्तमच होता. परंतु विद्यार्थ्यांची सुरुवाती यामान पाहिजे, त्यामुळे झालेल्या पाण्याच्या दुर्घटना पाहिल्या व तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. याच गोष्टीवर उपाय म्हणून गारद फाउंडेशन अंतर्गत सँडल्स फॉर चिल्ड्रन हा उपक्रम राबवण्यात आला, ज्यात 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाच्या सँडल्स देण्यात आल्या. अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेचे शिक्षक यांच्याकडून विद्यार्थ्यांचा डेटा घेऊन त्यानुसार त्यांना सँडल्स देण्यात आल्या. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना विद्यार्थ्यांच्या मनावर कोणत्याही प्रकारचं ओझं न टाकता त्यांनी पुन्हा गोडीने शाळेकडे वळावं हा हेतू साध्य झाला. त्याचबरोबर पावसाळ्यात नदी ओढ्यांमधून होणारा विद्यार्थ्यांचा हा प्रवास काही अंशी सुरू झाला. याचाच फायदा पुढे असा झाला की आदिवासी पाडा असून विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी वाढू लागली आणि हेतू यशस्वीरित्या साध्य झाल्यामुळे आम्हाला पुढे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. नमस्कार. गारद फाउंडेशनने 2 उपक्रम हाती घेतले. त्यातल्या दोन्ही उपक्रमांचं नाव आहे मिशन भरारी फेज 1 आणि फेज 2. मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात ज्याही शैक्षणिक साहित्याची गरज लागते त्याची कमतरता त्यांना भासू नये आणि शाळेत जाण्याची आणि शिकण्याची त्यांची ओढ तशीच राहावी आणि आवड निर्माण होत राहावी म्हणून गारद फाउंडेशनने मिशन भरारी फेज 1 आणि फेज 2 हाती घेतले.
मिशन भरारी फेज 1 हे 2020च्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये घेतलेला उपक्रम होता. त्यात पुण्यातील भोर तालुक्यातील 10 शाळांतील साधारण 250हून अधिक मुलांना एका वर्षासाठी शैक्षणिकरित्या गारद फाउंडेशनने दत्तक घेतलं. आणि मिशन भरारी फेज 2 हा आत्ताच्या 2024 मध्ये आम्ही केला. त्यात आम्ही विक्रमगड तालुक्यातील आदिवासी पाड्यातील 200हून अधिक विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी शैक्षणिकरित्या दत्तक घेतलं. त्यात आम्ही त्यांना शाळेसाठी लागणारं पुस्तक, वही, पेन यासारख्या शैक्षणिक साहित्याची त्यांना उपलब्ध करून दिलं. आणि जर शैक्षणिक साहित्याची कमतरता हा जर अडसर होत असेल तर तो आमच्याकडून दूर केला जावा. मी धोदरेपाडा इथे शिकत आहे. मला ही बॅग आवडली. त्यामध्ये वही, पुस्तक, पेन्सिल, पेन, रबर, कंपास, शॉर्पनर भेटले. तर मुलं ही आपले भविष्य असल्या कारणाने ती विवेकशील, विनयशील आणि बुद्धिमान व्हावी यासाठी गारद फाउंडेशन असे उपक्रम नेहमीच घेत आले आणि यापुढेही घेत आहे. नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोधडीपाडा या शाळेचा एक सहकारी शिक्षक आहे. आमची शाळा ही अतिशय ग्रामीण भागातली शाळा आहे. या शाळेत येणारे विद्यार्थी हे बहुतांश गरीब कुटुंबातून येणारे विद्यार्थी आहेत. आणि यामध्ये जे विद्यार्थी येतात त्यातली बरेचसे पालक हे स्थलांतरित असतात, वीटभट्टीवर वगैरे कामाला जातात. मग अशा वेळी या मुलांकडे ज्या शैक्षणिक गोष्टी पाहिजे असतात प्रॉपरच्या, या शैक्षणिक गोष्टी मुलांकडे नसतात. आणि मग अशा वेळी काही संस्था आपल्या मदतीला येतात. त्यामध्येच एक गारद फाउंडेशन एक संस्था आहे. आणि या संस्थेने ह्या विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी जे साहित्य वगैरे जे असतं हे मुलांना दिलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी शाळेच्या बॅग्स वगैरे असतील किंवा त्या शाळेच्या इतर जे काही साहित्य असेल ते साहित्य सुद्धा या संस्थेने पुरवलेलं आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा खूप फायदा झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार. जेव्हा आपण एखादी संस्था पुढे घेऊन जात असतो तेव्हा मनुष्यबळ हे लागतंच. कारण शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणं हे काही सोपं नसतं. आणि समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये जर आपल्याला बदल अपेक्षित असतील तर याच समाजात वावरणारे सहकारी सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. म्हणूनच व्हॉलंटियर्सला एकत्र आणण्यासाठी व्हॉलंटियर एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज आम्ही वारंवार घेत असतो. त्यामध्ये रक्तदान, वृक्षारोपण अशा बऱ्याच गोष्टींचं आयोजन केलं जातं, ज्यामध्ये आमचे स्वयंसेवक एकत्र येऊन बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकत असतात आणि त्याचं अवलंबन संस्थेच्या कामासाठी करत असतात. सेवा सहयोग फाउंडेशन सोबत स्कूल किट असेंब्लीसाठी दरवर्षीच आपले स्वयंसेवक उपस्थिती दर्शवतात. तसेच वृक्षारोपणाच्या संदर्भात हरियाली फाउंडेशन सोबत आपल्या बऱ्याच स्वयंसेवकांना एकत्रित करून सॅपलिंग मेकिंग ही ऍक्टिव्हिटी आपण घेतली होती. या ऍक्टिव्हिटीमध्ये बी रोपण, बियांची पेरणी कशी करावी इथपासून ते रोपांची लागवड करून त्यांचं संगोपन कसं करावं या बऱ्याच गोष्टी स्वयंसेवकांना शिकता आल्या होत्या. त्याचबरोबर यावर्षी किल्लेकर ग्रुप सोबत एकत्र येऊन छायाचित्र स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम आपण राबवले आहेत. एवढेच नव्हे तर किल्लेकर सोबत कोलॅबोरेशन करून यावर्षी ठाण्यातील कोरम मॉल येथे श्रीमान रायगडाची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती. इतक्यावरच न थांबता ग्रंथाली प्रकाशन यांच्यासोबत संयुक्त विद्यमाने रांगोळी स्पर्धेचे आयोजन सुद्धा आपण केले होते. या आणि अशा बऱ्याच उपक्रमांच्या नियोजनासाठी आम्ही वारंवार स्वयंसेवकांच्या मीटिंग सुद्धा घेत असतो. त्यात सुद्धा स्वयंसेवकांना बोलतं करण्यासाठी आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज आपण घेत असतो. नमस्कार. आज पालघर मधील विक्रमगड तालुक्यातील मसरोळी या भागामध्ये अनेक भाग किंवा अनेक घरं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये वीज पुरवठा होत नाही किंवा बऱ्याच घरांनी आजतागायत वीज ही पाहिलेलीच नाहीये. पण अशा वेळी हे संस्थेच्या निदर्शनात आल्यावरती संस्थेने नीड बेस असेसमेंट करून अशा ठराविक घरांची यादी तयार केली, ज्यामध्ये काही घरं, काही अंगणवाडी आणि काही मंदिरे तर काही समाज मंदिरे अशा वास्तूंचा त्याच्यामध्ये समावेश होता. आणि ह्याच माध्यमातून एक सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेच्या माध्यमातून ज्या उपक्रमाची सुरुवात झाली तो म्हणजे प्रोजेक्ट ऊर्जा. प्रोजेक्ट ऊर्जा या उपक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे आज या मसरोळी सारख्या भागामध्ये अनेक ठिकाणी किंवा अनेक गावांमध्ये वीज उपलब्धता नाही किंवा जरी असली तरी ती चुकीच्या मार्गाने घेतली जाते. आणि ह्यावरतीच रोख लावण्यासाठी सोलार डिव्हाइसेसच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याचा निर्धार संस्थेने केला. आणि लोकसहभागातून आणि अनेक कंपनी आणि वैयक्तिक देणगीदारांच्या अर्थात ISRच्या मदतीने निधी उपलब्ध झाला. आणि या निधीच्या माध्यमातून आज आपण जवळपास
20 घरं ही प्रायोरिटी बेसिसवरती सिलेक्ट केलेली आहेत आणि त्या घरांमध्ये आपण सोलार यंत्रणा दिलेली आहे. बरं, इतकंच नसून या गावामध्ये आपण सोलार व्हिजिलन्स कमिटी अर्थात सोलार दक्षता समितीची नेमणूक केलेली आहे. बऱ्याच वेळा सोलार उपकरणात किंवा सोलार उपक्रमांमध्ये अडथळा असा तयार होतो की एका काळानंतर त्याच्यावरती कुठेतरी बंधन येतात, कारण की सोलारचं मेंटेनन्स जे खूप जास्त प्रमाणात असतं. पण ह्याच गोष्टीचा विचार करून गारजच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने या उपक्रमाची रचना केली की प्रत्येक वास्तूनुसार त्यातील लोकांच्या संख्येनुसार आपण डिव्हाइसेस तयार केले आणि ते डिव्हाइसेस आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन लावले. याच्याने झालं काय की कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त त्याची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न आपण ह्या उपक्रमामध्ये केला. यापुढेही आपल्याला मिशन ऊर्जा, प्रोजेक्ट ऊर्जाच्या माध्यमातून अनेक घरांपर्यंत पोहोचायचं आहे, ज्यांच्यापर्यंत वीज पोहोचू शकली नाही, पण तिथे गारजला आता पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे. आज अनेक घरं म्हसरोळी सारख्या भागामध्ये अशी आहेत की भारताच्या स्वातंत्र्याला इतके वर्ष होऊन सुद्धा 11 वर्ष त्यांच्यापर्यंत वीज पोहोचलेली नाही. जवळपास 3.5 ते 5 किलोमीटरचा रस्ता कापून त्यांना फक्त मोबाईल चार्जिंगसाठी जावं लागतं. आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ह्या विषयाची किंवा ह्या उपक्रमाची गांभीर्यता आपल्याला लक्षात येते आणि हा प्रोजेक्ट अजूनही चालू आहे. यापुढे अनेक घरं आपल्याला ह्या उपक्रमामध्ये आणायची आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला हे सोलार यंत्र किंवा सोलारच्या माध्यमातून वीज पोहोचवायची आहे. जेव्हा आमच्याकडे पहिले लाईट नव्हती ना 10 वर्षापूर्वी, तेव्हा म्हणजे असे आम्ही अंधारात राहायचे आणि ते दिवा बोलतात ना, दिवा याच्याने राहायचे, स्वयंपाक बिवाय काय जेवाय बिवाय त्याच्याने सगळं राहायचं. पण आता जेव्हापासून म्हणजे आपली तुमची संस्थेने आम्हाला मदत केली ही म्हणजे फार चांगली केली. कुठे ठेवला ना तिकडे साईडला तरी असे म्हणजे उजेड पडतो. त्याच्यावर म्हणजे आम्हाला त्रास नाही आहेत, काय नाही, कुठे अंधारात फिरावं नाही लागत. उपयोग म्हणजे जसं आम्हाला आता समजा आपण कुठे बाहेर जायचं असेल तरी पण साईडला ठेवतो आणि तिकडे साईडला जातो. चांगला म्हणजे त्याचा प्रयोग बरा झाला. ह्या उपक्रमांतर्गत काम करताना संस्थेला तरुण वर्गामधले सुप्त गुण आणि नेतृत्व कौशल्याच्या छटा दिसायला लागल्या. हेच तर या संस्थेचं उद्दिष्ट होतं. या मुलांची वाढ व वैचारिक आणि सामाजिक विकासाला डोळ्यांसमोर ठेवून त्यांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतूने अभिव्यक्त ही वक्तृत्व स्पर्धा उदयास आली. यातून महाराष्ट्राच्या तथा भारताच्या उत्थानासाठी आवश्यक नेतृत्व गुण तरुणांमध्ये रुजावेत, त्यांच्या बौद्धिक आणि वैचारिक कक्षा रुंदावून एक सृजनशील, नम्र परंतु वैचारिक पुढाकार घेणारा तरुण वर्ग उभा राहावा यासाठी संस्थेचा नेहमीच प्रयत्न असतो. नमस्कार, मी वर्षा परब, सेवासेवक फाउंडेशनच्या समुत्कर्ष आणि किशोरी विकासची मी PSC मेंबर आहे. गारज फाउंडेशनला सर्वप्रथम वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 7 वर्षापूर्वी सुरू झालेली गारज फाउंडेशन याला मी खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यांचं ऊर्जा प्रोजेक्ट असेल, सावित्री असेल किंवा सँडल वाटप असेल, मिशन भरारी असेल, या सगळ्यामध्ये मी म्हणजे काम त्यांचं खूप जवळून पाहिलेलं. आणि गारज फाउंडेशनचं विशेष कार्य म्हणजे काय, तरुण विचारांनी एकत्रित आलेली ही संस्था आहे. गारज फाउंडेशनच्या या कार्याचा आलेख कायम असाच उंचावत राहो, मी कायम जोडलेली राहीन अशी अपेक्षा करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. अनेक उपक्रम करताना आर्थिक बाबींची चणचणी भासतच राहील, पण संस्थेच्या सदस्यांनी तिच्यावर मात तर केलीच, पण या गोष्टीचा संस्थेच्या कुठल्याच कार्यावर कधीच परिणाम होऊ दिला नाही. पण संस्थेचं भविष्यातलं स्वरूप पाहता आणि भविष्यातले मोठे उपक्रम पाहता आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष करून हे चालणार नाही. दुर्योधनाने एका क्षणात अंगदेश कर्णाला दान दिला आणि त्याबद्दल कृतज्ञताभाव म्हणून कर्ण हा जन्म दान करत राहिला. अगदी त्याच्या मरणाच्या क्षणी सुद्धा तो दान करत होता आणि ह्याच दानामुळे अनेकांचं जीवन त्याच्यामुळे सार्थकी लागलं. तुम्ही सुद्धा जे दान करा त्याच्यामुळे कित्येकांचं आयुष्य बदलू शकतं आणि त्याची तुम्ही गणनाच करू शकता. तुमच्या मदतीचा हात धरून वर आलेल्या ह्याच मुलांमधून शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि वैचारिक पातळीवर समृद्ध झालेला असा आपला, तुमचा आणि आमचा महाराष्ट्र आणि भारत हा घडत राहील आणि गारज संस्था ह्या कामात नेहमी अग्रेसर राहील. मंजर